मित्रांनो, मालवण ट्रिप फक्त 3,999 रुपयात. मालवण फिरायला तर जायचंय, पण प्लॅन कसा करायचा समजत नाही. मग आम्ही घेऊन आलोय खास तुमच्यासाठी 2 दिवस आणि 2 रात्रीचा सुंदर कोकण ट्रिप प्लॅन, जो आम्ही स्वतः अनुभवलोय. मित्रांनो, मालवणला पोहोचल्यानंतर बरेच जण तारकर्ली किंवा मालवण बीच जवळ राहण्याची सोय बघतात. पण मित्रांनो, थोडं थांबा. मालवण आणि तारकर्ली बीचच्या मधोमध वायरी नावाचा अथांग, शांत आणि गर्दी नसलेला एक असा बीच आहे. या बीच जवळ राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय होते. हा बीच फारसा प्रसिद्ध नसल्याने अगदी योग्य दरात तुमची सर्व सोय इथे होते. साधारण पुण्याहून या बीचला पोहोचायला तुम्हाला 8 ते 10 तास लागू शकतात. या स्वर्गीय सागरी किनाऱ्याच्या डाव्या बाजूला तारकर्ली आणि देवबागचा संगम, तर उजव्या बाजूला मालवण दांडी आणि सिंधुदुर्ग किल्ला दिमाखात उभा आहे. आपण वायरीला पोहोचल्यावर इथे जेवण करून एक निवांत दुपार आणि सायंकाळ घालवू शकतो. अथांग समुद्र, निळाशार पाणी आणि मधूनच होणारे स्टार फिशचे दर्शन हे सर्व स्वर्गीय असतं. या ठिकाणचा मस्त सूर्यास्त बघून तुम्ही रूमवर येऊन चविष्ट अशा फिश थाळीचा आनंद घेऊ शकता. येथे राहून सगळा थकवा घालवा आणि मस्त एक रात्र एन्जॉय करा आणि सकाळी उठून वॉटर स्पोर्ट करण्यासाठी मालवणला जा. जर तुम्ही गाडी घेऊन गेलात तर वायरी बीच पासून मालवण दांडी किनारा अगदी 10 मिनिटांच्या अंतरावर आहे आणि येथूनच सुरू होते आपल्या अविस्मरणीय अनुभवाची खरी सफर. मालवण दांडीवरूनच स्कुबा डायव्हिंग आणि पॅरासेलिंग साठी बोटी सुटतात. इथे आपल्याला विविध पॅकेजेस मध्ये विविध राईड मिळतात. साधारण 800 रुपयांपासून ते 1500 रुपयांपर्यंत हे पॅकेजेस असतात. बोटिंगच्या वेळेनुसार सर्वप्रथम आपल्याला स्कुबा डायव्हिंग साठी घेऊन जातात. थोडक्यात स्कुबा डायव्हिंगचं प्रशिक्षण देऊन आपल्याला पाण्याखालचं दृश्य दाखवण्यासाठी पाण्यात सोडतात. पाण्याखालचं दृश्य टिपणारा कॅमेरा आपल्या पॅकेज मध्ये उपलब्ध असतो. पाण्यात मस्त पोहून झाल्यानंतर आपल्याला पॅरासेलिंग साठी दुसऱ्या बोटीने पुढे जावे लागते. चालू बोटीवर असणाऱ्या पॅराशूट मधून आपल्याला उंच आकाशात सोडलं जातं. येथून दिसणारा विस्तीर्ण समुद्र आणि त्यात वसलेला सिंधुदुर्ग किल्ला हा अनुभव अविस्मरणीय असतो. पॅरासेलिंग पूर्ण झाल्यावर आपल्याला वॉटर स्कूटर, बनाना राईड सारखे वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज करायला मिळतात. हे सर्व झाल्यानंतर थोडा वेळ रूम मध्ये जाऊन आराम करा आणि सायंकाळी सूर्यास्त बघण्यासाठी तारकर्लीचा मार्ग धरा. वायरी पासून गाडीने तारकर्ली 20 मिनिटांच्या अंतरावर आहे आणि तिथून पुढे देवबागचा संगम फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर. वायरी किनारा तसंच तारकर्लीचा किनारा खरी गंमत आहे ती देवबागच्या संगमावर कर्ली नदीला जोडणारा समुद्र. हा अद्भुत संगम डोळ्याचे पारणे फेडतो. येथेच आपण अविस्मरणीय असा सूर्यास्त अनुभवू शकतो. पुन्हा रूमवर या. वायरी किनाऱ्यावर रात्रीची शांतता आणि लाटांचा आवाज अनुभवा. रात्री या ठिकाणी तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नसतं. दुसऱ्याच दिवशी तुम्ही परतीचा प्रवासाला लागू शकता. ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. जास्त काही नाही, अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन हिट करा.